हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 3 ओवी क्रमांक 11. अव्यक्त निराकार नाही त्या आकार, जेथो निचराचर हरिसी भजे. जेथो निचराचर हरिसी भजे. सगुणामधून निर्गुण अवस्था प्राप्त होते आणि निर्गुण अवस्था पार करून आपण अगुण अवस्था प्राप्त करतो. अगुण अवस्थेत आपण योगधामी प्रवेश करतो. अगुण अवस्थेत आपण योगेश्वरमय होतो. आपण त्या परमसत्याचा ध्यास घेतो. श्री ज्ञानेश्वर माऊली आपल्याला तेथेच थांबवू इच्छित नाहीत. आपल्याला अंतिम अवस्था प्राप्त व्हावी यासाठी आता ते आपल्याला प्रत्यक्ष योगेश्वर दर्शन देऊ इच्छितात. योग्याला आत्मस्वरूप अवस्था प्राप्त व्हावी म्हणून येथे ते मार्ग दाखवित आहेत. ज्या परमात्म्यामधून ही चराचर सृष्टी निर्माण झाली आहे त्या श्रीहरीचे अखंड नामस्मरण करावे, भजन पूजन करावे. यासाठी एकच साधना आहे. जेथो निचराचर हरिसी भजे. चराचर म्हणजे चर आणि अचर अशी सजीव सृष्टी, म्हणजेच हालचाल करणारी प्राणीसृष्टी आणि स्थिर राहणारी वनस्पती सृष्टी, म्हणजेच सर्व सजीव सृष्टी होय. प्रत्येक सजीवात परम आत्मतत्व अंशात्मक रूपाने वास करत असते. त्याचे प्राणाच्या माध्यमातून परम आत्मतत्वाशी अनाहत संधान चालू असते. देहपतन झाले की हे अंशात्मक आत्मतत्व देहातून बाहेर निघून जाते, परंतु तरीही त्याचा परम आत्मतत्वाशी संबंध चालूच राहतो. हेच ते परमात्म्याचे भजन होय. देह जीवित असताना अनाहत चक्रामधून हा नाद ब्रह्म अव्याहत चालू असतो. मनुष्याच्या मेंदूचा विकास झाल्यामुळे याचे आकलन केवळ नरदेहीच होते. म्हणूनच नरदेह दुर्मिळ आहे असे म्हणतात. अंशात्मक आत्मा सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. तो निराकार आहे. त्याला आकार नाही. तो अव्यक्त अदृश्य आहे. हरिपाठ करून, हरिनाम घेऊन, नामस्मरण करून याचीच उपासना दृढ चालवावी. यामधूनच आपल्या आयुष्यात एक क्षण असा येतो की ती एक झलक मिळते. देवाची या द्वारी उभा क्षणभरी म्हणजे काय याची प्रचिती येते. परम आत्मतत्वाचा साक्षात्कार होतो. तो अव्यक्त निराकार आकार नसलेला परमात्मा आकलन होतो. तो परमात्मा म्हणजे आपणच आहोत हे सत्य ज्ञान होते. हे कसे होते ते आता आपण पुढे पाहूया. सगुण अवस्था म्हणजे जागृत अवस्था होय. सगुण अवस्था म्हणजे आपण संसार करत असतो, समाजात राहत असतो, आपण भौतिक वस्तू जगताचा उपभोग घेत असतो. या अवस्थेत परमात्म्याची मूर्तीच्या किंवा तसबिरीच्या रूपाने उपासना करावी. परमात्म्याचे वैखरी वाणीने नामस्मरण करावे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. सगुणात परमात्मा प्रत्यक्ष धारणेच्या माध्यमातूनच आकलन होतो. अशी उपासना दृढ चालू ठेवली की आपल्या आयुष्यात एक क्षण असा येतो की आपला निर्गुणात प्रवेश होतो. निर्गुणात आपली स्वप्नावस्था असते. आपण पूर्ण जागृत किंवा पूर्ण निद्रेत नसतो. आता आपल्याला प्रत्यक्ष धारणेची आवश्यकता नसते. ती आपल्यासमोर आपोआप तरळू लागते. आपण मौनात हरिनामाचा जप करतो. नित्यव्यवहार चालू असताना एका बाजूला मनात मौनात आपला जप आपोआप चालू राहतो. ही मध्यमा वाणी असते. यामधूनच एका क्षणी
आपला अगुणात प्रवेश होतो. अगुणात आपण सुषुप्ती अवस्थेत प्रवेश करतो. येथे आपण गाढ निद्रेत असतो. येथे आपल्याला हरिनाम ऐकू येते, नामजप श्रुत होतो. आपण जर जप करत नसतो, आपल्याला जप करायची आवश्यकता उरत नाही. तो नाद आपल्याला ऐकू येतो. ही पश्चंती वाणी असते. आपल्यामधूनच एक क्षण असा उगवतो की आपल्याला तुरीय अवस्था प्राप्त होते. तुरीय म्हणजे जागृती, स्वप्न किंवा सुषुप्ती या तीनपैकी कोणतीच नसलेली अवस्था. जागृती, स्वप्न, सुषुप्ती अशा 3 अवस्था पार करून त्या पलीकडील चौथी अवस्था तुरीय अवस्थेत आपणच ती धारणा अरूपावस्थेत होतो. आपणच तो नादब्रह्म होतो. आपण निराकार, अरूप, अदृश्य होतो. ही परावाणी असते. आपण आत्मस्वरूप होतो. तो परमात्मा म्हणजे आपणच आहोत हे आत्मज्ञान आपल्याला होते. हाच परम आत्मतत्वाचा साक्षात्कार होय. हरि ओम.